बोरबाडच्या रस्त्यावरती आबावलावकरांची टोमॅटो कॉलिस येथे आहे आणि हे नित्यनियमाने दररोज गेले 5 वर्ष सकाळी 10 वाजता दर रविवारी आबांची एंट्री होते. आपण पोचलो कामना फार्मच्या गेटवरती. कामना फार्मच्या गेटच्या मागे प्रचंड नारळ, केळी, आंबे यांची झाडं बघतायत. आबांची एंट्री 10:30 वाजता तिथे होत असते. कामना फार्मपासूनच गेटपासूनच तुम्हाला उजव्या बाजूला तिथे हरभरा लावला आहे. हो, मराठीमध्ये रामभाऊ. आम्ही गमतीने मराठीमध्ये रामभाऊ दोन्ही आवाजांना तो नावानं प्रतिसाद देत होतो. आणि रामभाऊ गाडीला बरोबर ओळखतो, आबांना बरोबर ओळखतो आणि जराही न फुकता पाय वर करून त्यांचं स्वागत करायला उभा असतो. किती माणसं बसल्यानंतर एकदम फार्म हाऊसच्या समोर एक लहानशी तुळशीची बाग केलेली आहे आणि दर रविवारी या तुळशीची लोकं त्यांच्या दादरच्या घरी जातात औषधाकरता. गुलाब, चाफा, ही लागवड गेल्या 2 महिन्यामधलीच आहे. प्रत्येक झाडाचं आपण निरीक्षण करतात काही की नाही. जास्वंती आहे काही की नाही. रुद्राक्ष आणि बेल ही 2 झाडं एकाच अंगणामध्ये एकाच बागेमध्ये तिथे लावलेली आहेत आणि त्यांचं वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि त्याच्या रुद्राक्ष आहे, हे कॉम्बिनेशन फार युनिक आहे काही की नाही. हा, रुद्राक्ष आणखीन आणि बेल 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 दोन्ही झाडं एकत्र आहेत ती. आणि माडांच्या मागसोबतला एक लहानसा तुम्हाला तंबू दिसतोय. त्या तंबूमध्ये या सर्व झाडांना नैसर्गिक किंवा सेंद्रिय खत म्हणून तिथे गांडूळ खताची निर्मिती केली जाते. गांडूळ सतत 24-12 महिने होत असतं आणि ते गांडूळ खत तिथे कसं बनलं जातं हे पुढे आपण पाहणार आहोत. आबांची देखरेख करणारी माणसं तुळशीदास घट चांगला वाढतोय. अजून त्याला 1 महिना लागेल ठीक व्हायला. इकडे झाली का बघा? नाही नाही झाले. वेळ आहे का? हो, वेळ आहे त्याला. 1-2 तरी पिवळी झाली बरोबर आहे तरी. इथे आपण हरभऱ्याचं लहानसा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि ह्या 2 महिन्यात हरभरा वरती आलाय. ह्याच जमिनीवरती एप्रिल मे मध्ये भात लावलं होतं. जवळजवळ 100 किलो भात ह्या एवढ्याशा लहानशा जमिनीतनं काढलं गेलं. कारण ह्या प्लॉटच्या बाजूला एक लहानसा नाला वाहतोय तर त्या पाण्याचा उपयोग करून तिथे एक बोरवेल खोदलेली आहे. तर ते सेंद्रिय खत वापरलं जातं. सेंद्रिय आणि नैसर्गिक कीटकनाशक वापरली जातात. आणि हे सातत्याने दर रविवारी हे गेले 2-3-2.5 वर्ष आबा कलिंगडाला खाली गवत पाहिजे, घेऊन येते तिकडची. आणखी घेऊन आणखी घेऊन सुका गवत चांगला आण, हे टाकायचं.
गोमूत्र टाकलं ना रे? टाकलं होतं मी. हा. पडत नाही ना, जळून पडत नाही ना? गो मोठं बंद आहे, मोठं बंद आहे. कुठं बंद आहे? कंपोस्ट खत. हे बघा इथे 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 बघा जास्ती झाड लावली आहेत ना तिथे. अननसाचं झाड. लाईन दाखवा आणि अन्न सेतू दाखवा. कंपोस्ट खत आज 5 झाडांचा हा जो खड्डा दिसतोय याच्यामध्ये संपूर्णपणे सगळ्या झाडांचा झाडापाला, शेण आणि या हे सगळ्या बघा खत गोष्टींचं झालंय का? मिश्रण हे का केलेलं हलवायला असतं. पाहिजे? 6 महिने इथे कुजवल्यानंतर हे कंपोस्ट खत तयार होतं आणि हे सर्व झाडांना कंपोस्ट खत दिलं जातं. त्याचं कंपोस्ट खतात करता पाणी लावणं, त्याला इतर काही वरी कंपोस्ट तयार लिक्विड झालं का देणं, बघा? तरी झालं की पटकन खत टाकायचं तिथेच लावू ओपन ठेवू नको त्याला, ऊन म्हणजे लागतं. पटापट करतात. एका वेळेस सगळं नाही लगेच आणि मग पाणी मारायचं. आता कुठे यायचंय? मग सगळं हे बघ खराब होत आहे. आता काढू आता. लक्ष नाही तुमचा, हे खराब होत आहे बघा. आता काढलं तू थोडं. बिंबाईने सांग काढा. या बोलवा त्यांना, बोलवा त्यांना सांगा सगळ्या शेंगा काढा. ह्या शेंगा आता भाजीच्या शेंगा आहेत. वाल ना रे, ते पोट आहे. पावटा तेच म्हणजे वाल म्हणजे पावट्याच्या शेंगा भाजीच्या. कोकणात आणलेला विलायती फणस आता आपण बघतो त्याला विलायती फणसाची 2 रोपं आबांनी आणली होती कोकणात. तर ती रोपं व्यवस्थितपणे वाढतायत. एक 6 महिन्यामध्ये हे त्याची चांगली कोकणातलं वाढ होते. खास भाजीचं हे फळ आहे आणि विलायती फणस. त्याला दुसरं काहीतरी नाव आहे मला वाटतं. हा त्याला मीर फणसही म्हणतात काही. आणि या झाडाचं उन्हाळ्यामध्ये व्यवस्थितपणे छत्री लावून त्यांनी संगोपन केलं, त्या कारणाने झाड व्यवस्थित वाढत आहे. हे दाखवा. हे सगळ्यात जुनं आहे. हे पहा, हे सगळ्यात जुनं आहे. थोडक्यात संदेश हा त्यांना आव्हान द्या. पाणी या सर्व गोष्टी लक्ष दिलं तर त्या झाडाची वाढ चांगली झालीच पाहिजे तिथे. आणि सर्वतोपरी त्या झाडाचं लक्ष दिल्यानंतर वाढही चांगली होते. 9-10 झाड झाला बस. हा मोर आले बघा. हात लावतो ते बघा. हा घ्या, हा घ्या. मोहचा मोहक सुगंध असतो, तो सुगंधच फार असते कळत नाही. आणि त्याचा खाण्यात सतत वापर करावा. ह्याला पण आलंय. हा हिला पण आणलं. हिला आला बघ मोर. ह्या वर्षीची थंडी आहे ना, भरपूर पडली ना, त्यामुळे हा मोर आलाय. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मोर चांगला येतोय. त्याला तुम्ही टाकलं होतं ना खत? हिला टाकलं बघ, हिला टाकलं. फार मोठा पाऊस पडतो आणि ते पाणी संपूर्णपणे वाहून जातं. हे दोन्ही झाड वाढला बघ. वॉटर हार्वेस्टिंग करण्या दृष्टीने आबांनी करण्याकरता, वाहून जाणारं पाणी अडवण्याकरता रिकाम्या असलेल्या जमिनीवरती आबांनी वॉटर हार्वेस्टिंग करता प्रयत्न केला होता. आणि त्याचा उपयोग बाजूलाच असलेल्या त्यांच्या किचन गार्डन दिसून येतो. किचन गार्डनमध्ये मका लावलेला आहे. नाही, हे नाही, ते पाला आतमध्ये पडून जमीन सुपीक होते. हा, पुष्प, पुष्प, गिरीपुष्प. गिरीपुष्प. ही गिरीपुष्पाची झाडं किचन गार्डनच्या समोर गिरीपुष्प झाडं लावलेली रांग दिसते. फेन्सिंगला लावली. फेन्सिंग गिरीपुष्पाच्या झाडाची जी पानं आहेत ती पानं फार जमिनीला खत हे आणलं. गांडूळ खताकरता खाद्य वापरले जातात, जमिनीचा कस वाढवतात. तर ती गिरीपुष्पाची सभोवताल त्यांनी वाढ केलेली आहे. हे झाडं जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वीच लावली आहेत. वर्षभरात ही झाडं मोठी होतील काय की ना. किचन गार्डनमध्ये बघाल तर सर्व ठिकाणी निरनिळ्या भाज्या लावल्या आहेत, वांगी लावली आहेत, नंतर मका लावलेला आहे, कांदा लावला. खास एक नवीन जातीचा कांदा त्यांनी आबांनी आणला होता काय की नाही. आणि तो कांदा हीट कंट्रोल केली. कांद्याचे भाव बाहेर भडकले असताना हा इथला जो कांदा असेल तो जास्तीत जास्त महिने टिकू शकतो. अशा प्रकारे जात खास जळगाववरनं आणून बाबांनी इथे त्या कांद्याचं इथे लागवड केलेली आहे. कांदा, लसूण, तर कांदा, लसूण आणि इतर औषधी भाज्या यांची या किचन गार्डनमध्ये त्यांनी लहान लहान चौकामध्ये वाढ केली. गार्डन मध्ये जाऊया आपण.
काही काही भाज्या शेड जे केलेली काही आहे, त्या वनस्पती green shade शेड मध्ये लविंग त्यांना असतात. 12 महिने त्या शेड लविंगसाठी हे 12 वरती करावं महिने लागतं. झाडांचं उन्हापासून संरक्षण केलं जातं. पण वरती एनए मध्ये आमचं फार्म आहे, एनए फार्म, NA जवळच आहे. तिथे आपण चाललो आहे त्या फार्ममध्ये. तिथे आपलं बरीचशी भाजीपाला, सगळ्या प्रकारची झाडं, पपई आहे, नंतर भाजीपाला आहे, नारळीची झाडं आहेत, सगळ्या प्रकारची आमची झाडं लावलेली आहेत एनएमध्ये. तिथे पाण्याची पण सोय चांगली आहे. इथे तेवढी नाही आहे, पण तिथे चांगली पाणी आहे. पण तिथे आमची सगळ्या प्रकारची झाडं आहेत. म्हणजे भाजीपाला आहे, केळी आहे, पपई आहेत, कळलं की नाही. त्याच्यानंतर भोबळी मिरच्या आहेत, मका आहे, सगळ्या प्रकारची आमचे नवीनच फार्म आहे तिथे. आणि तिथे पाण्याची सोय असल्यामुळे तिथे आम्हाला आमची झाडं चांगली वाढलेली आहेत. तिकडे चाललो आहे आता आपण. ऑफिस आणि मागच्या बाजूला एक मोठी डोंगर असून डोंगराच्या मागून नदी जातं. आणि इथे यांनी स्वतः 4 गुंठे त्याच्यामध्ये सगळी सोय आमच्याकडे पाण्याची असल्यामुळे फळफळावळ आहे, भाज्या आहेत आणि त्यामुळे इथलं वातावरण तर सगळं भरगच्च, सगळं भाजीपाला, सगळं झाडपाला सगळा. आणि इथे आम्ही थोड्याशा प्रयत्नांनी जवळजवळ 100-125 किलो असे पपईचं पीक काढत होतो. 100-125 किलो कटिंग करायला लागलो अवघ्या 2 वर्षामध्ये. ते आम्हाला डॉक्टर केणी देसाई बायो सायंटिस्ट भेटले. आमची त्यांची ओळख झाली, भेट झाली आणि शेवटी त्याने आम्हाला आमच्या ह्या प्रयत्नांना योग्य दिशा दिली. आणि केवळ ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खतावरतीच आम्ही हे सगळं काम करायला लागलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला इथे जास्त यश मिळालं. ते आमचे प्रयत्न जे फुकट झाले होते ते आता योग्य कामी, योग्य मार्गाने आम्ही चाललो आहोत. देशमुख हा आमचा तसं मानसपुत्र आहे. इकडे हे करा. प्रवेश करतो आहोत. ते आमचं एनएमधलं फार्म आहे. इथे पाण्याची चांगली सोय असल्यामुळे हे नवीन फार्म मी काय तयार केलं आहे. विकत घेतलं आणि त्याच्यात बरीचशी डेव्हलपमेंट झालेली आहे. तर मला खरी सुरुवात आम्ही इथे केली, या इथे एनएमध्ये. आणि आता तिथेच तो आमचा प्रकल्प हळूहळू वाढतोय. आणि इथून आम्ही आता खताची मार्केटिंग पण करायला सुरुवात केलेलं आहे. सेंद्रिय खताची गांडूळ खत उत्पादन जास्त पटीने काढण्याकरता हे स्पेशल बेड डिझाईन केले. आणि ह्या बेडमध्ये एकाच ठिकाणी गांडूळ खताचं उत्पादन होतं. सभोवताची असलेली पाला, भाजीपाला यांची सर्व पालं, नंतर शेण, आणखीन गांडूळ यांची बेड तयार केल्यामुळे 12ही महिने इथून त्यांना चांगल्या क्वालिटीचं सेंद्रिय खत इथे मिळतं, गांडूळ खत मिळतं. त्या गांडूळ खताच्या मागे त्यांना सगळे कटिंग करून तो खाली मालाचा पिकी येतो, ते पिकी संपूर्णपणे ह्या गांडूळ खतात भौतिक आणि इथे मिळणारी वनस्पती, इथे मिळणारी कांद्या, पानं, त्यांचा उपयोग गांडूळ खताकरता इथे मिळणारं शेण, त्या सर्व गोष्टींचा वापर करून हे त्या ग्रामात केळ्याची लागवड केली आहे. आर्टिफिशियल आणि त्या ह्या प्लॉटच्या सेंटरला एक फार महत्त्वाचा असा एक ह्या प्लॉटची जी ब्युटी वाढवणारा एक मुख्य भाग म्हणजे सेंटरला एक नॅचरल काळ्या दगडामध्ये कोरलेला असा लेक आहे, की नाही. आणि ह्या लेकमध्ये तिथे नॅचरल वॉटरफॉल दाखवण्याकरता जे आहे ते पाणी 12ही महिने इथे पाणी असतं. आणि हे पाणी इथून पंप करून सर्व झाडांना दिलेलं आहे. आणि वॉटर पाण्याचं कनेक्शन देऊन संपूर्ण सर्व प्लॉटमध्ये फिरवलेलं आहे. त्या कारणाने जे नवीन कोण प्लॉट घेतात त्यांच्या आवडीनुसार तिथे झाडांची लागवड किंवा त्यांच्या बंगल्याची डेव्हलपमेंट केली जाते. मुंबईपासून 50-60 किलोमीटर अंतरावरती अगदी मेन रस्त्यावरती हे वेलॉसिटी पार्क आहे. आणि ज्यांना अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी संजय देशमुख, आबा वरोकर यांना जरूर भेटावे. या वेलॉसिटी पार्कच्या 40 प्लॉटच्या मध्यंतरी सोसायटीचा वेलॉसिटी पार्कच्या त्याच्या सेंटरला सर्व सोसायटीचा असा एक ग्रीन हाऊस प्लॉट डेव्हलप केले आहे. तिथे निरनिळ्या औषधी वनस्पती, निरनिळी झाडं, आंब्याची झाडं आहेत, फणस आहे, नंतर बाजूला पेरूची झाडं आहेत.
बरेचसे त्यांनी प्लॉट घेतलेले आहेत ते प्लॉट त्या फॅमिलीसह इथे येतात आणि मध्यंतरी बसण्याकरता व्यवस्था केलेली आहे तिथे स्वच्छ पाणी बस जेवण बिवण करण्याचे सगळं. बाजूला एका झाडाला चांगला मोहर आलेला आहे आंब्याच्या झाडाला. हा बघा आतमध्ये इथे तिकडे आहे. ऊसाची लागवड सुरू केलेली आहे. ऊस कापण्याची. केलेलं आहे. सफेद जाम आहे, जांभळाचं आहे, चिकू आहे, पुढे पेरू, नारळ, त्याच्यानंतर मसाल्याच्या पदार्थाचं ऑल स्पायसेस म्हणून झाड पण तिथे लावण्यात आलेलं आहे. हे कॉमन लोकांसाठी एक माहिती व्हावी या हिशोबाने डेव्हलप करण्यात आलेलं आहे. शिमला मिरची एक पारंपरिक पद्धतीने जी इकडे करतात लोक, त्या पद्धतीने आम्ही एक प्रयत्न करून बघतोय कसं म्हणजे प्रोडक्ट येते वगैरे. ह्या हिशोबाने हे पूर्ण असे 4 प्लॉट आहेत, म्हणजे 8 गुंठे जमिनीमध्ये हे पूर्ण शिमला मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. झाडांची वाढ चांगली होते इथे. कढीपत्ता आणि इतर मसाल्याची बरीच पानं इथे तोड. आमचे एक मित्र आहेत राजे म्हणून, राजे नाशिकला त्यांचा प्लॅन्ट आहे मोठं. त्यांनी आम्हाला सांगितलं की सफेद मुसळी याला आयुर्वेदिक मार्केटमध्ये फार डिमांड आहे. तर तिकडनं त्यांनी आम्हाला प्लॅन्ट्स तयार करून दिली. ती आम्ही आणली आणि किती जवळ 100 प्लॅन्ट्स आम्ही लावलीत. मुसळी सफेद मुसळी आयुर्वेदिक मार्केटमध्ये त्याला खूप डिमांड आहे. तर आता आम्ही हा प्रयोग सुरू केला आहे. बघूया आता कसं काय त्याची डेव्हलपमेंट होती आहे. म्हणजे आमचं हां ते सांगतो, आमचं लक्ष जे काही लोक चांगलं सुचवतात, सजेस्ट करतात, त्यांच्याकडे आमचं लक्ष असतं. त्यामुळे आम्ही ते लगेच कार्यान्वित करतो. त्याचबरोबर आम्ही नाशिकवरनं 100 केळी आणली जळगावची, समोर लावलीत बघा, ती समोर दिसत आहेत ना, 100 जळगावची केळी, चांगली मोठी केळी असतात ती, चांगली जात. ती 100 आम्ही प्लॅन्ट्स आणली आणि 100 प्लॅन्ट्स इथे लावली ह्या प्लॉटमध्ये. हे आमच्या मित्राचंच प्लॉट आहे. तर ती आम्ही इथे लावली आणि बघू आता कसं काय डेव्हलपमेंट होते. कोणी काही जे काही सुचवतात तिथे आम्ही करत असतो. पण आम्हाला खात्री आहे की त्याला आम्हाला यश मिळणार. आतापर्यंत यश मिळालेलं आहे. इकडे हे करा, प्रवेश करतो आहोत. ते आमचं एनेमधलं फार्म आहे. इथे पाण्याची चांगली सोय असल्यामुळे हे नवीन फार्म मी काय तयार केलं आहे. विकत घेतलं आणि त्याच्यात बरीचशी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि होते आहे. त्याच्यावर आमच्या ह्या छोट्याशा फार्ममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. 15 एक पपई झाड आहेत, त्यामध्ये भाज्या आहेत, 20 एक पपईची केळीची झाडं लागवड आहेत. केली आहे. त्याच्यानंतर अननस भाज्या, आहे, मका आहे, मिरची नारळीची लावली झाड आहे, आहे. नारळीची. आणि त्या सगळ्यांची प्रगती चांगली होते याचं कारण इथे पाण्याची सोय. ते आता आपण तळं मगाशी बघितलं, त्या पाण्याची सोय, ती पाणी इथे मिळत असल्यामुळे 3, 2, 4, 5 आहेत फक्त मोठे. कसे 3, 2, 5 एका ठिकाणी. एक शेड तयार करून ठेवायचा का? हा, जा ना, जा ना. कपडे खराब वापरायचे.